आता काय करा, आपले निवेदन यांच्याकडे द्या. नाही तुझं काय निवेदनाची हातलावा पत्र सगळे तुमचे पुढे बापू किरण किरण आपलं एक पत्र देखील त्यांना गेली 25 वर्ष झालं काम चाललंय. काय बांध क्षेत्र आज जावली तालुक्यातील विशेषतः मोह हातेघर धरणाच्या संदर्भातली जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि जो कॅनॉलचा प्रश्न गेले 25 वर्ष हा रखडलेला आहे त्याच्या संदर्भातले आम्ही सर्व जावली तालुक्यातली पाणी परिषदेची लोक पक्षविरहित या ठिकाणी आम्ही आलो. या संदर्भामध्ये सन्माननीय जे विकास पाटील म्हणून जे अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे 5 वर्ष आतापर्यंत टेंडर चालू होऊन जे काम रखडलेलं होतं त्याची यंत्रणा तुम्ही 8 दिवसाच्या चालू करावी आणि त्यांनी असं स्पष्टपणे आश्वासन दिलेलं आहे की 8 दिवसाच्या आत आम्ही सगळी यंत्रणा पूर्ववतपणे अतिशय जोराने काम करू आणि जे पेंडिंग विषय राहिलेले आहेत ते ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण विषय संपून लवकरात लवकर पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कसं येईल याची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या स्टाफनं घेतलेली आहे. विषय असा आहे बरं का, बोला. गेले संदीपने सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष धरणाचं काम चाललंय. लाभ क्षेत्रातल्या सुद्धा आमच्या मंडळींची थोडीशी आम्ही या कामासंदर्भात कधी उठाव केला नव्हता. सुदैवानं आम्हाला गुढी क्षेत्र आणि लाभ क्षेत्र यांच्या समन्वयातून हे काम करायचं आहे आणि त्यासाठी प्रशासन आता तयार आहे. एक बाब. दुसरी बाब अशी की ज्या ज्या शेतकऱ्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे, ज्यांनी ज्यांनी कुठे अडचण समजा या संदर्भात केली आहे किंवा त्यांची काही अडचण असेल त्यांनी सुद्धा उदात्त हेतून प्रशासनाला किंवा ह्या सगळ्या कमिटीला मदत करावी. बाब 2. आणि तिसरी बाब अशी आहे की हा जो प्रकल्प होतोय, ज्या लोकांनी आपल्यासाठी त्याग केला आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला सहानुभूती आहे. जो काय थोडाफार 10-20% प्रश्न जो पूर्ण राहिला आहे तो सुद्धा प्रशासनानं ज्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रशासनाचं ऐकून त्यांनी कॉपरेट करावं एक अशी आमची सगळ्यांची त्यांना विनंती राहील. कारण आम्हाला कुणालाही असं दुखावून किंवा कोणाच्यावर असं जबरदस्ती काम करायचं नाहीये. कारण स्थिती नेमकी अशी आहे की जशी वरच्या लोकांची परिस्थिती तशी खालची सुद्धा आज हजारो एकर जमीन पाण्यातून पडू नये आणि पाणी तिथं नसल्यामुळे आता पक्षी प्राणी जे आहेत जनावरं ही आता पाण्यापासून तडफडून मरायला लागलेत. तुम्ही शिवारात गेल तर तुम्हाला किती ठिकाणी मोर ससे वगैरे किंवा इतर जे प्राणी आहेत ते पाण्यापासून तडफडताना दिसतात आपल्याला. यांचा कुठेतरी आशीर्वाद देण्याचा प्रयत्न आपण सगळी मंडळी करतोय. त्याला यश प्रशासन सुद्धा च्या माध्यमातून येईल असं आम्हाला वाटतं सगळ्यांना. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे संदीप म्हटल्याप्रमाणे किंवा आम्ही सगळे म्हटल्याप्रमाणे अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण खालच्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे आणि ते पूर्ण होईल याची आम्हाला आशा आहे.